मॅच ऑन. पहिलाच बॉल खोल टप्प्याचा खोदून काढलाय. लॉंग ऑफला चेंडू जाईल. एक धाव मिळेल ऋतांशू पाटीलच्या विरुद्ध नमित पाटील आपल्याला पाहायला मिळाले. आता ऋतांशू पाटीलच्या साथीने आलेले फलंदाज बंटी आपल्याला पाहायला मिळतात. स्लिप रिजन मध्ये पुन्हा एकदा भूषण पाटील आपल्याला उपस्थित दिसतो. कारण नमित पाटीलचे जे वळणारे चेंडू आहेत ना त्या चेंडूंसाठी खरं तर आणखीन काहीशी ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. मिळालेली ऑपॉर्च्युनिटी वाया जाऊ नये त्यामुळेच भूषण पाटील आपल्याला स्लिप रिजन मध्ये पाहायला मिळत आहेत. बंटी सामना करतील नमित पाटीलच्या गोलंदाजीचा. राईट आर्म राऊंड द विकेट्सने. लेग स्पिन आहे. वा हा चेंडू बीट केले फलंदाजाला. पंचांचा निर्णय कोणता आलेला नाहीये. निर्धाव बॉल. पहिल्या चेंडू मिळाली एक धाव ऋतांशू पाटीलच्या विरुद्ध. रणनीती ही मात्र स्पष्ट होती की त्यांना बॅट खोलून द्यायची नाहीये. मोठा फटका खेचूच द्यायचा नाहीये. यावेळी सुद्धा प्रयत्न जरूर होता परंतु कोणताही संपर्क झालेला नाहीये. जसा चेंडू खेळपट्टीवर आदळतो आपण पाहू शकाल हलकासा किंचितसा बाहेरचं वळून घेतलं या चेंडूने आणि फलंदाजाला बीट करण्यासाठी तितकंसं पुरेसं होतं. डॉट बॉलला यावेळी सुद्धा मोठा प्रयत्न होता फटका खेचायचा परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रत्येक चेंडूवर हा प्रयत्न करावा लागणारच आहे. प्रयत्नाशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये. मॅच मध्ये येण्या अगोदर आपल्या सरावामध्ये आपण केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून मिळालेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर आता एका बलाढ्य संघासमोर आपल्याला चांगली खेळी करावी लागेल. काहीही असो मोठमोठी उदाहरणं आहेत. जेव्हा जेव्हा समोर बलाढ्य संघ आलाय तेव्हा तेव्हा मात्र आपल्या खेळाडूंचा खेळ हा बहरून निघालाय. यावर चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड सरळ फ्लॅट बॅटर स्ट्रोक आहे. एक धाव सहजरित्या मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एका धावेवरच समाधान मानावं लागलं. थोडस ब्लाइंड स्पॉट आहे आमच्यासाठी सुद्धा. सरळच्या दिशेने चेंडू जेव्हा जेव्हा जातो तेव्हा वर्णन करण्यासाठी थोडस कठीण जातं. त्यामुळे त्या गोष्टीबद्दल क्षमा मागतो अगोदरच. 5 चेंडूंची झाली पूर्तता. 3 धावसंख्या धावफलकावर शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी ऋतांशू पाटील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. पूल केलाय. जोरदार प्रहार. फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षकांचं जजमेंट आपण पाहू शकाल. आणि एक महत्वाची विकेट यावेळेस निराश पावलाने जाते माघारी. ऋतांशू पाटील फलंदाज होतात बाद. बॅक टू द डगआउट. चला तर समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. राहुल शिरसाट सर जोडले जातील मायक्रोफोनवर. ओव्हर टू यू. तर मॅचला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. हेमंत गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅट्समन बंटी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. हेमंतचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. अंपायर सिग्नल आला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला स्टार्ट आतापर्यंत राहिला. एकंदरीत कुमार 11 तुर्मे या टीम्स अगेन्स्ट सात्विक 11 जोगाव टीमच्या विरुद्धमध्ये ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे. दोन्ही टीम आतापर्यंत एक सामने जिंकले. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोरर चषक
26 पर्व आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. विजयाचा अध्याय दोन्ही टीमच्या विरुद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळलाय, टायमिंग तर भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल सर 6 रनसाठी. याच फटक्याची प्रतीक्षा होती. टीम सात्विक इलेव्हन जोगाव या टीमला आणि तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला ज्या प्रकारे पाहायला मिळाली, षटकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळालाय. मयूर भोईरच्या माध्यमातून 12 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा थोडासा कोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केल्यानंतर चेंडू चाललाय स्क्वेअरलेगच्या दिशेने. फक्त आणि फक्त एकच सिंगल सेकंड साठी कॉल होईल की काय, परंतु टायमिंग थोडीशी चुकली, फेकी थोडीशी गचाळ झाली. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते, परंतु 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. फटका फसला आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन या ठिकाणी बाद झालाय. मयूर भोईर या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यामध्ये झालंय. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये मंथन पाटील ऍज अ ऑलराऊंडर म्हणून या मॅच मध्ये भरपूर चांगला इम्प्रेसिव्ह खेळ मात्र जरूर करावा लागेल. नवीन बॅट्समन मंथन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. संघ सध्याच्या घडीला अडचणीत आलाय. शेवटचा अंतिम बॉल हेमंत पाटीलच्या माध्यमातून ज्या प्रकारे चांगली गोलंदाजी झाली. चला नेक्स्ट मॅच तन्वी 11 कोपरखेडणे त्यांच्या विरुद्धामध्ये शीतला देवी 11 जोगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस देखील केला जाईल, याची नोंद देखील आपण घ्यायची. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन मंथन आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल. आखूड पद्धतीचा हा बॉल वेग एवढा होता की जसा बॅट्समन देखील बीट झाला, विकेट कीपर रवी म्हात्रे देखील बीट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 15 धावा. दोन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण झालाय. बॉलिंग मार्कवर राकेश यांना इन्व्हाइट केले गेले. यंदाच्या हंगामामध्ये कुमार 11 तुर्बे या टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी राकेशच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळाली. अनेक युवा खेळाडू भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली घडताना आपण पाहिलेत. कुमार 11 तुर्बे या टीम मध्ये 2 गडी बाद 15 अशी स्थिती टीम सात्विक 11 जोगाव या टीमची. नेक्स्ट मॅच तन्वी 11 कोपरखेडणे त्यांच्या विरुद्धामध्ये शीतला देवी 11 जोगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाईल. हा बॉल देखील पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत एकंदरीत गोलंदाज राकेशने. ज्या प्रकारे राकेश चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर मोठा फटका खेळलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. याच फटक्याची प्रतीक्षा होती आणि तो फटका येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या लाईनने गोलंदाजी या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मोठा फटका खेळलाय. टायमिंग तर भरपूर. बॅट्समन बंटीने षटकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय तर जरूर चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक नजाकत भरलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय तर जरूर चांगलं होतं आणि ज्या प्रकारे षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. सलग बॅक टू बॅक 2 षटकार देखील आतापर्यंत आलेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27.
27 धावा देखील आतापर्यंत पाहायला मिळतात. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. अगोदरच्या बॉलवर ज्या प्रकारे वाढ झाले, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही जर आपण पाहिलं ना तर शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर एक सिंगल. सेकंडसाठी कॉल, परंतु या क्षणाला घडलंय काय? रनआउटची संधी होती, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण भागीदारी भरपूर चांगली करावी लागेल या मॅच मध्ये, कारण 2 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावलेत सात्विक इलेव्हन जोगाव या टीमने. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि हा हिट येत असताना आतापर्यंत एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होते. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इज कंप्लीट. आणि शेवटचं एक षटक आता मात्र शिल्लक असेल. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळेल. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी केली कुमार इलेव्हन तुर्बे या टीमच्या गोलंदाजाने. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कुठेतरी सफल होताना थोडासा पाहायला मिळाला, परंतु स्लॉगिंग ओव्हर डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये. आणि सध्याच्या घडीला या शेवटच्या ओव्हरसाठी समीर वारंगे यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगले इम्प्रेस केले. परंतु गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदलाव केला जातोय. शेवटचा षटक गोलंदाज भावीन आपल्याला पाहायला मिळेल. भावीन 6 बॉल लॉफ्ट केलाय. बंतरने एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मंथनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं, ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण आतापर्यंत ऑन स्क्रीन आपण बंटीला पाहतो ज्याने 10 बॉल पेस केले, परंतु 16 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटली, अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज मंथनला देखील. नेक्स्ट मॅच तन्वी इलेव्हन कोपरखेरणे त्यांच्या विरुद्धामध्ये शीतला देवी जोगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. नेक्स्ट मॅच. या बॉलवर मोठा फटका तर जरूर खेळलाय. एलिव्हेशन तर भरपूर आहे. एक सिंगल तर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल, परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता हेमंत, परंतु आज हेमंतने देखील झेल सोडलाय अनेक वेळा. डॉट बॉल देखील पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर भरपूर चांगला. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली जाते. सेकंड साठी कॉल, परंतु या क्षणाला घडलंय काय? दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या रन साठी कॉल. तिसरी रन घेत असताना भूषण पाटील नॉनस्ट्रायकर एंडच्या दिशेने त्या ठिकाणी तैनात होते. जसा थ्रो आला त्यानंतर बॉल त्यांनी गॅदर केला आणि ज्या प्रकारे रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन या ठिकाणी मंथन मात्र जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर सूर्या नायडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 34 रन आतापर्यंत होत आहेत. 1-1 रन साठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला. 11 बॉल पेस केलेत ज्या प्रकारे बंटीने. या बॉलवर मोठा फटका तर जरूर खेळलाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
शेवटचा अंतिम बॉल आतापर्यंत शिल्लक असेल या इनिंग मधील 35 रन आतापर्यंत झालेत. जर या बॉलवर एखादा षटकार जर आला तर एखादा एक समाधानकारक स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. सात्विक 11 धुळगाव या टीमच्या धावफलकावरती मोठा फटका आलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. याच फटक्याची प्रतीक्षा होती परंतु ही प्रतीक्षा संपुष्टात येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. अक्षर रिप्लेमध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे हा स्ट्रोक त्याने खेळला फटका आलाय समोरच्या दिशेने डाऊन द टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 41 रन आतापर्यंत होतात आणि 42 रनचं टार्गेट असेल. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम तन्वी 11 कोपरखेड टीमचे कॅप्टन आणि शीतला देवी 11 जोगाव या टीमचे कॅप्टन आपण लगेचच या. सलामीवीर फलंदाज सध्याच्या घडीला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या बॅट्समनने खऱ्या अर्थाने नवी मुंबईचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं. नवी मुंबई पासून भारतापासून हजारो मैल वसलेल्या दुबई देशामध्ये जाऊन देखील खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूंनी नवी मुंबईचं नाव उंचावलं 10PL ही स्पर्धा ज्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आली. SBC अलायन्स या टीमचं नेतृत्व करत असताना गेली अनेक वर्ष नवी मुंबई क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा खेळाडू नवी मुंबईचा कोहिनूर म्हणून देखील ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या आक्रमकतेच्या जोरावर सातत्याने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये ठेवणारा फलंदाज नमित पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 42 रनचं टार्गेट आहे. 42 रनचं लक्ष आणि गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भरपूर चांगली कामगिरी ज्या गोलंदाजाची देखील सातत्याने राहिली. पियुष पाटील आलाय गोलंदाजीसाठी. 24 बॉल मध्ये करायच्यात ते म्हणजे 42 रन.
चला नेक्स्ट मॅच तन्वी 11 कोपरखेड टीमच्या कॅप्टनला मी सूचित करतोय की आपण देखील टॉस साठी आणि शीतला देवी 11 जोगाव या टीमचे कॅप्टन आपण देखील लगेचच यायचं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज नमित पाटील आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. धावफलकाचा प्रारंभ देखील या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना या बॉलवर देखील केले आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडूने केला हवाई सफर. नमित पाटीलच्या बॅट मधून आलाय. पॉवरफुल सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना या बॉलवर देखील षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ठोस निर्णय आणि ताकदीचा कामकृती ही नमित पाटीलची खेळी आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. थोडंसं प्रभावित केलं. पाहता पाहता फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन 2 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एनला. समोरच्या दिशेने भूषण पाटील देखील इन ऍक्शन मोड मध्ये आलेत. जशी सुरुवात नवीन पाटीलने केली मी देखील तसंच प्रात्यक्षिक साकारेन. स्ट्रायकिंग एनला समोरच्या दिशेने टायमिंग देखील भरपूर चांगलं होतं आणि ज्या प्रकारे back to back देखील दोन in षटकार action. आतापर्यंत आलेत. चौदा धावा आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पूल केला परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन्स आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल देखील व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झेलची संधी होती परंतु विकेट कीपर थोडासा दूरवर आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. शेवटच्या बॉलवर फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात परंतु एक सोपा झेल सोडलाय तो देखील मोक्याच्या क्षणी. मध्ये ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल चेंडू हवेमध्ये होता. चांगला आहे. प्रयत्न फसला परंतु 1 रन देखील शेवटच्या बॉलवर भूषण पाटील यांनी कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि समीकरण आता मात्र पूर्णपणे बदलून गेलंय. 18 बॉल मध्ये करायच्यात ते म्हणजे 25 रन. एक भरपूर चांगला सामना सध्याच्या घडीला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मयूर भोई सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी जर या मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल ना तर ही जोडी मात्र तोडावी लागेल सात्विक 11 जोगाव या टीमला. पहिला बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. white+1 सोनेबे सुहागा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळाला. एकोणीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील वेग देखील भरपूर चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. शीतला देवी जोगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये तन्वी 11 कोपरखेड या 2 टीम मध्ये. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. थोडंसं प्रभावित केलं गेलं भूषण पाटील यांना. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल.
या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर चांगला आहे. लॉंग अँड हाय आतापर्यंतचा या स्पर्धेमधील सर्वाधिक दर्जेदार मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. टायमिंग तर भरपूर पुन्हा चांगला एकदा आहे. आणखी Long and high. बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस देखील या ठिकाणी झाला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 31 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणखी एक मोठा स्ट्रोक केलाय. हा फ्लाइटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. एखादी एलईडी टीव्ही जशा प्रकारे फ्लॅट असते ना तसाच हा फ्लाइटेड सिक्सर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालाय भूषण पाटील यांच्या माध्यमातून. हलक्यात आणि सन्मान देण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर कंप्लीट झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 37 रन आणि अजूनही शेवटचे 2 षटकं शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये अजूनही रन करायचे आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 5 रन. चला तन्वी 11 कोपरखेडणे टीम जशी मॅच संपेल आपण लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. ऋतांशु पाटील आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका तर भरपूर चांगला होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होते. अजूनही 4 धावा दूर आहे विजयापासून. या बॉलवर फटका तर भरपूर चांगला आहे आणि हा विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर फटका तर भरपूर चांगला आहे. चला टीम तुर्बे संघ आणि हा विजय